नमस्कार मित्रांनो. गीता आणि संविधान या दोन्ही ग्रंथांमध्ये कंपॅरिझन होऊ शकतं का? या दोन्ही ग्रंथांची तुलना होऊ शकते का? तर माझं स्पष्ट मत आहे, या दोन्ही ग्रंथांमध्ये कुठल्याही प्रकारची तुलना होऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. कारण हे दोन्ही ग्रंथ जे आहेत त्या दोन्ही ग्रंथाचे विषय जे आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत. गीता ही एक आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथ आहे आणि संविधान जो आहे हा एक राजकीय आणि भारतातील आपली व्यवस्था निर्माण करणारा ग्रंथ आहे. तर हे दोन्ही ग्रंथ जे आहेत हे दोन्ही ग्रंथाचे विषय पूर्णपणे वेगळे आहेत. हा विषय मांडण्याचं कारण आता असं आहे की या दोन्ही विषयावरनं खूप वेळेला वादविवाद होत असतो. खूप वेळेला अनेक लोकांना प्रश्न विचारले जातात. पत्रकार लोक असतील किंवा आणखीन बरेचसे लोक असतील की प्रश्न विचारत असतात, गीता आणि संविधान या दोन्ही ग्रंथांमधून तुम्हाला कुठलं योग्य वाटतं किंवा तुम्हाला जर निवड करायची असेल तर तुम्ही कुठल्या ग्रंथाची निवड कराल. तर यामध्ये पहिला प्रश्न तर असा निर्माण होतो की जे असा प्रकारचा जो प्रश्न विचारत असतात अशा मूर्ख लोकांना मी म्हणेल की या ग्रंथाचा तुम्ही अभ्यास केला आहात का? पहिला प्रश्न तर हा माझा आहे. तुम्ही गीता वाचली आहे का किंवा संविधानाचा अभ्यास तुम्हाला आहे का? या प्रश्न विचारणाऱ्या मूर्ख लोकांना या दोन्ही ग्रंथाचा अभ्यास नसतो किंवा हे दोन्ही ग्रंथ वाचलेले नसतात. म्हणून ह्या अशा प्रकारचे विकृत जे प्रश्न आहेत ना हे लोक विचारत असतात. तर या मूर्ख लोकांना माझं पहिलं असं म्हणणं राहील की तुम्ही जावा, अगोदर गीता वाचा आणि संविधान वाचा, मग तुम्हाला कळेल की या दोन्हीचे जे विषय आहेत ना हे फार वेगवेगळे आहेत. कारण संविधान जो आहे, संविधान हा आपला भारताचा एक व्यवस्था निर्माण करणारा ग्रंथ आहे. तो आपली राजकीय सीमा किंवा भौगोलिक सीमा काय त्यातल्या आतमध्ये राहून तो काम करणारा ग्रंथ आहे किंवा त्याची व्यवस्था निर्माण करणारा हा ग्रंथ आहे संविधान. आणि गीता जी आहे ना ही या गीतेला कुठल्याही प्रकारची राजकीय किंवा भौगोलिक सीमा नाही आहे. पहिली गोष्ट तरी लक्षात घ्या तुम्ही, गीतेला राजकीय आणि भौगोलिक सीमा नाही आहे. कारण गीता जी आहे ते एका व्यक्तीसाठी किंवा एका विशेष वर्गासाठी किंवा एका भौगोलिक विशेष राजकीय सीमेसाठी किंवा एखाद्या देशासाठी मर्यादित ग्रंथ नाही आहे. हा जो ग्रंथ आहे संपूर्ण जगातील लोकांसाठी हा ग्रंथ आहे. कारण गीतेचा विषय हा जो अध्यात्माचा विषय आहे आणि प्रत्येक व्यक्तीला मानसिक समाधान आणि प्रत्येक आपल्या जीवनाचे जे प्रश्न पडत असतात या प्रत्येक प्रश्नाचं मनुष्य जीवनामध्ये पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर जे आहे ना ते गीतेमध्ये भेटत असतं. आणि गीता वाचल्यानंतर खूप लोकांना मार्ग भेटत असतात चांगले आणि ते जीवनामध्ये यशस्वी होत असतात. मला जर म्हणलं, जर कोणी विचारलं तर माझं एक असं म्हणणं स्पष्ट मत आहे की जर जगातला सर्वात पहिला मोटिवेशनल स्पीकर किंवा मोटिवेशनल ग्रंथ जर कुठला असेल ना तर ती गीता आहे. कुठलाही व्यक्ती जर निराशामध्ये जर असेल ना तर त्यांनी गीता वाचावी अगोदर. गीता वाचल्यानंतर त्याच्या मनामधले जे काही द्वेष असतील किंवा जे काही निराशा असेल, त्याच्या जीवनामध्ये जे काही प्रश्न पडलेले असतील त्याचे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला गीतेमधून भेटून जातील. आणि गीतेमध्ये जो आहे ना ते कुठल्याही प्रकारचं, गीता ही जवळपास 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धक्षेत्रामध्ये सांगितली होती आणि त्याचं ग्रंथामध्ये रूपांतर हे वेदव्यास ऋषींनी केलेलं आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत गीतेमध्ये कुठल्याही प्रकारचं जे आहे संशोधन करण्यात आलेलं नाही. का संशोधन करण्यात नाही आलं? कारण गीतेमध्ये संशोधन करण्यासारखी कुठलीही गोष्ट त्यामध्ये चुकीची नाही आहे. त्यामुळे गीता ही संशोधन होत नाही. आणि संविधान जो आहे, संविधानाची स्थापना होऊन संविधान आपल्या देशामध्ये लागू होऊन जवळपास 70 वर्ष झाली. 1950 साली संविधान लागू झालं आपल्या देशामध्ये. तेव्हापासून आजपर्यंत या 70 वर्षामध्ये संविधानामध्ये 100पेक्षा अधिक वेळा संशोधन करण्यात आलेलं आहे. बघा, संविधान जो आहे नक्कीच आपल्या देशाची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये आपल्या संविधानाचा खूप मोठा म्हणजे एक मोठा वाटा आहे. आणि संविधान हे आपल्या संविधानामुळेच आपल्या देशाची व्यवस्था ही टिकून राहते. आणि संविधान हे आपल्या प्रत्येक देशाची गरज आहे. आणि संविधानाबद्दल माझं काही दुमत नाही आहे. संविधानावरती कुठलीही माझी टीका नाही आहे किंवा आक्षेप नाही आहे. संविधान हे प्रत्येकाने पाळलं पाहिजे. संविधानाचा उलट अभ्यास केला पाहिजे. संविधानात समजून घेतलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला आपली राजकीय व्यवस्था काय आहे आणि आपली भौगोलिक परिस्थिती काय आहे, सीमा काय आहे हे पण आपल्याला समजून जाईल. पण गीता हा पूर्ण वेगळा ग्रंथ आहे. गीता आणि संविधान हा जो विषय आहे ना, हे जे तुलना करताना या तुलनेला काही अर्थ नाही आहे. कारण हे तुलना करण्यासारखे दोन ग्रंथ नाही आहेत. उगीच विनाकारण या दोन्हींची तुलना करायची आणि दोन समाजामध्ये किंवा आपल्या जे लोक गीतेला प्राधान्य देतात किंवा संविधानाला प्राधान्य देतात अशा लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे जे पत्रकार लोक करत असतात, असे उलट प्रश्न वगैरे विचारून. या मूर्खांनी सर्वप्रथम तर जाऊन अगोदर गीता वाचावी, संविधान वाचावे, मग अशा प्रकारचे प्रश्न विचारावेत.
थँक्यू.